Hello students. Today we'll start the first chapter of ninth state board syllabus, Newton's laws of motion. Okay. First we'll discuss about this Newton. You will find Newton everywhere in 6 to 7 topics. You will find Newton. Okay. So don't mix Newton's laws of motion with Newton's laws of gravitation. Newton's laws of motion and Newton's laws of gravitation, these two are different things. Okay. तुम्हाला सर्वांना इंटरेस्टिंग गोष्ट माहितच आहे की न्यूटन्स लॉज कसे तयार झाले. की गोष्ट आहे की न्यूटनने ॲपलच्या झाडाखाली बसला होता आणि त्या ॲपल खाली का पडलं, त्यांनी त्याच्यावर थिंकिंग केलं आणि नंतर त्याच्यावरून त्याचे काय केले, लॉज मांडलेले आहेत. ओके, मग आपण बघू पहिल्यांदा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. त्यातला सगळ्यात पहिला कन्सेप्ट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ motion. What is the meaning of motion? Okay, the change in position of object. The definition. तुम्ही सगळे काय करा, शिकवताना नंतर व्हिडिओ ऐकत ऐकत नोट्स लिहून घ्या. चेंज इन पोजिशन ऑफ object is called as motion. Change in position of object is called as motion, and this motion is the relative concept. एकदम slowly घेऊ आपण सर्व. It is a relative concept. Okay. Definition सर्वांना लक्षात आली असेल की change in position of object is called as motion, आणि कसली कन्सेप्ट आहे, रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता रिलेटिव्ह कन्सेप्टचं मिनिंग पहिल्यांदा समजून घेऊ. सपोज ही एक बस आहे आणि इथं एक पर्सन आहे. बस ज्यावेळेस पुढे चाललेली असेल आणि याच्यामध्ये दुसरा एक पॅसेंजर आहे, त्यावेळेस ह्या खालच्या पॅसेंजर ए ला पॅसेंजर बी कसा वाटेल, मोशन मध्ये वाटेल. कारण का, ही बस एका पोझिशन वरून दुसऱ्या पोझिशनला जाणार आहे, म्हणजे त्या ऑब्जेक्ट बी, पर्सन बी ची पोझिशन चेंज होणार आहे. त्यामुळे पर्सन ए ला काय वाटेल की पर्सन बी कसा आहे, मोशन मध्ये आहे. ओके, बट इफ दिस इन केस ऑफ दिस बस, जर तुम्ही काय केला, फक्त बसचा विचार केला, बस आणि ह्या पर्सन बी चा विचार केला, तर पर्सन बी ला जरी ह्या दोघांची मोशन एकसारखी होत असेल तर पर्सन बी ला ही बस कशी वाटेल, रेस्टला वाटेल. कारण का दोघं पण काय करतात, सेम स्पीडनी सेम डायरेक्शनला जातात. म्हणजे त्याचा अर्थ काय, रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे मोशनचा विचार करताना तुम्हाला दोघं जण लागतील. तुम्ही एक जण कोण मोशन ठरवू शकणार नाही. इथं कुणाची मोशन होती, बी ची मोशन होती. पहिल्यांदा कुणाच्या रिस्पेक्टिव्हली होती, ए च्या रिस्पेक्टिव्हली होती, आणि कुणाच्या रिस्पेक्टिव्हली होती, बसच्या रिस्पेक्टिव्हली होती. जर बस आणि हा बी बघितलं तर कसे असेल, दोघं पण कसे असतील, रेस्टला असतील. आणि जर तुम्ही काय बघितलं, बस ट्रॅव्हल करत असेल तर ए ला कसा वाटणार, तो मोशन मध्ये. सगळ्यांना अंडरस्टँड झाली का कन्सेप्ट, की रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. कसली कन्सेप्ट आहे, रिलेटिव्ह. डेफिनेशन सगळ्यांना लक्षात आले असेल. चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज मोशन. मग आपण काय करू, थोडस एक्स्ट्रा तुम्हाला एंट्रन्सचा बेसिक जे फाउंडेशन म्हणतो, फाउंडेशनचा पार्ट आपण आतापासूनच इथं स्टार्ट करू. मोशन हा तुमचा मेकॅनिक्सचा पार्ट आहे, इम्पॉर्टंट सेक्शन आहे. तुम्हाला 8, 9th, 10th, 11th, 12th आणि इंजिनिअरिंग मध्ये सगळीकडे मोशनचा स्टडी आहे. मोशनचं क्लासिफिकेशन बघू. मोशनचं क्लासिफिकेशन तुम्हाला मेनली 3 सेक्शन्स मध्ये होतं. एक आहे ट्रान्सलेटरी मोशन, हे तुमच्या बुकच्या बाहेरचा पार्ट आहे थोडासा. ट्रान्सलेटरी मोशन. सेकंड आहे तुमचा रोटेशनल मोशन. ट्रान्सलेटरी वगैरे तुम्हाला 10th पर्यंत आहे, रोटेशनल तुम्हाला 11, 12च्या टॉपिक मध्ये आहे. आणि तिसरी जी आहे ती आहे तुमची ऑसिलेटरी मोशन तुम्हाला लागणार आहे, साऊंड मध्ये लागणार आहे. ट्रान्सलेटरी मोशन, रोटेशनल मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे काय, ज्यावेळेस ऑब्जेक्ट moves from one point to another point. Object moves from one position to another position. तुम्ही काय करू शकता, पॉज करून, व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी डेफिनेशन बघू शकता, पॉइंट्स नोट डाऊन करू शकता. ऑब्जेक्ट जर काय केला, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला तर त्या मोशनला काय म्हणायचं असतं, ट्रान्सलेटरी मोशन म्हणायचं असतं. आणि ह्या ट्रान्सलेटरी मोशनचं पुन्हा 2 मध्ये क्लासिफिकेशन होतं. एक असतं तुमचं रेक्टिलिनियर मोशन. कुठली मोशन, रेक्टिलिनियर मोशन. आणि दुसरी आहे तुमची कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशन नावावरूनच कळतंय. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय, ज्यावेळेस
ऑब्जेक्ट कसं जातो, स्ट्रेट लाईनला जातो, त्यावेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला स्ट्रेट लाईनला, त्यावेळेसच्या मोशनला काय म्हणायचं, रेक्टिलिनियर मोशन. आणि दुसरी, ज्यावेळेस ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अलॉंग द कर्व जातो, त्यावेळेसच्या त्या मोशनला काय म्हणायचं असतं, कर्व्हिलिनियर मोशन. काय म्हणायचं, कर्व्हिलिनियर मोशन. म्हणजे तुम्ही जर बॉल थ्रो केला तर त्याची जी प्रोजेक्टाईल, त्याची जी मोशन आहे ती कशी आहे तुमची, कर्व्हिलिनियर. जर रेल्वे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ती मोशन कशी आली तुमची, रेक्टिलिनियर मोशन आली. बस गेली रोडवर तर कसली मोशन आली, रेक्टिलिनियर मोशन आली. फुटबॉल किक केला तर तुमची कसली मोशन आली, कर्व्हिलिनियर मोशन आली. सर्वांना पहिला पार्ट समजला का, ट्रान्सलेटरी मोशन. ट्रान्सलेटरी मोशन मीन्स ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. त्याचे दोन टाईप बघितले, कुठले कुठले, रेक्टिलिनियर आणि कर्व्हिलिनियर. रेक्टिलिनियर म्हणजे काय, पार्टिकल मूव्ज अलॉंग द स्ट्रेट लाईन, आणि पार्टिकल मूव्ज अलॉंग द कर्व लाईन, त्याला काय म्हणायचं, कर्व्हिलिनियर. रोटेशनल मोशन म्हणजे काय असतं, एखादा जो रिजिड बॉडी आहे, रिजिड बॉडी असं स्वतःभोवती फिरला, ऍक्सिस एका इमॅजिनरी लाईन भोवती फिरला, त्याला काय म्हणायचं, रोटेशनल मोशन. थोडासा हाय कन्सेप्ट आहे, तुम्हाला लगेच अंडरस्टँड होणार नाही, पुढं 11th-12th मध्ये आहे. रोटेशनल मोशन म्हणजे ऑब्जेक्ट स्वतःभोवती असा गोल फिरला एका इमॅजिनरी लाईनला, त्याला काय म्हणायचं असतं, रोटेशनल मोशन. आणि ऑसिलेटरी मोशन थोडंसं इझी कन्सेप्ट आहे. हे सिम्पल पेंडुलमचं तुम्ही एक्झाम्पल घेतलंय, मधल्या पोझिशनला म्हणायचं मीन पोझिशन, मधल्याला काय म्हणायचं, मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. काय म्हणायचं, इक्विलिब्रियम पोझिशन. ह्या पोझिशनला ऑब्जेक्ट असेल आणि तुम्ही काय केलं, त्याला तो डिस्प्लेस केला आणि रिलीज केला, सोडून दिला, तर तो काय करतो, ह्या मीन पोझिशनच्या मागं पुढे जातो. मागं पुढे जाणं त्याला म्हणायचं टू अँड फ्रो. मागं पुढे जाणं त्याला काय म्हणायचं, टू अँड फ्रो मोशन अबाउट दिस मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटरी मोशन. त्याला काय म्हणायचं, ऑसिलेटरी मोशन. मग वेव्ज हे कशाचं एक्झाम्पल आहे, ऑसिलेटरी मोशनचं एक्झाम्पल आहे. निडल ऑफ द सिविंग मशीन, सुई, तुमची मशीनची सुई आहे जी वर खाली होत असते, ते पण कशाचं एक्झाम्पल आहे, तुमचं ऑसिलेटरी मोशनचं एक्झाम्पल आहे. सर्वांना लक्षात आलं का, मोशनचे तीन टाईप कुठले कुठले आहेत, ट्रान्सलेटरी, रोटेशनल आणि ऑसिलेटरी. ट्रान्सलेटरीचे पण दोन टाईप बघितले, रेक्टिलिनियर आणि कर्व्हिलिनियर. रोटेशनल तुम्हाला पुढं नंतर 12th मध्ये आहे, ऑसिलेटरी तुम्हाला आतापासूनच आहे, त्यामुळे तो पण समजून घ्या. मधल्या पोझिशनला म्हणायचं मीन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन, त्या मीन पोझिशनच्या मागं पुढे जाणं त्याला म्हणायचं टू अँड फ्रो, त्याला म्हणायचं ऑसिलेटरी मोशन. हा चार्ट तुम्ही ह्याला काय म्हणा, ट्री डायग्राम सर्व काढून घ्या. ओके, आपण त्याच्यानंतर पुढच्या कन्सेप्टला जाऊ. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्ही मधला बेसिक डिफरन्स. कालच तुम्हाला मागच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला स्केलर आणि वेक्टरची माहिती सांगितली. स्केलर क्वांटिटी मीन्स द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी एक्सप्लेन बाय ओनली मॅग्निट्यूड. ज्यांना फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं, त्याला काय म्हणायचं, स्केलर म्हणायचं. आणि द फिजिकल क्वांटिटी विच आर रिप्रेझेंटेड बाय मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ज्यांना काय असतं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण असतं, त्यांना काय म्हणायचं असतं, वेक्टर क्वांटिटी असं म्हणायचं असतं. मग आपण बघू डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांच्या डेफिनेशनचं स्टडी करू, एक्झाम्पल वरनं तो अंडरस्टँड करून घेऊ. तुमच्या बुक मधलं एक्झाम्पल घेऊ, पोझिशन ए टू बी आणि बी टू सी. सपोज ए टू बी हे डिस्टन्स आहे तुमचं 500 मीटर, बी टू सी आहे तुमचं 1200 मीटर आणि ए टू सी आहे तुमचं 1300 मीटर. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल घ्या, पर्सन पी ला सी ठिकाणी जायचंय, तो इथं दोन रूटने जाऊ शकतो, ए टू बी आणि बी टू सी असं टोटल डिस्टन्स तो ट्रॅव्हल करू शकतो, किंवा डायरेक्टली ए पासून कुठं जाऊ शकतो, सी ला जाऊ शकतो. जर तो ए पासून बी ला गेला आणि बी पासून सी ला गेला तर हे टोटल डिस्टन्स किती होतंय तुमचं, डिस्टन्स होतंय तुमचं या ठिकाणी 1700 मीटर. डिस्टन्स कुठलं तुमचं, डिस्टन्स ए बी सी हे डिस्टन्स किती होतंय तुमचं 1700 मीटर. जर परंतु तो डायरेक्टली कुठून गेला, ए टू सी डायरेक्टली गेला तर हे डिस्टन्स किती होतंय तुमचं 1300 मीटर. मग आपण डेफिनेशन बघू डिस्टन्सची. द ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड इन द जर्नी, द ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड इन द जर्नी इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड इन द जर्नी इज कॉल्ड ॲज
डिस्टन्स सगळ्यांना डेफिनेशन अंडरस्टँड झाले असेल, डेफिनेशन लिहून लिहिता लिहिता ऐकता ऐकता. द टोटल पाथ कवर्ड इन द जर्नी और द ऍक्च्युअल पाथ कवर्ड इन द जर्नी इज कॉल्ड ॲज डिस्टन्स अँड दिस डिस्टन्स इज द स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स इज द स्केलर क्वांटिटी. सगळ्यांना समजलं का डिस्टन्स कसली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे त्याला फक्त काय आहे? मॅग्निट्यूड. इट इज द ऍक्च्युअल पाथ covered in the journey. ओके. आणि डिस्प्लेसमेंटचे डेफिनेशन, ओके, हे ए टू सी हे डायरेक्टली गेल्यानंतर डिस्प्लेसमेंटचे डेफिनेशन लक्षात ठेवा. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड final position. The shortest distance between initial and final position is called as displacement and it is the vector quantity. It is the vector quantity. ह्याचा अर्थ डिस्प्लेसमेंटला काय आहे? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही पण आहेत. मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन दोन्ही पण लक्षात आलं का? डिस्टन्स म्हणजे काय? द ऍक्च्युअल पाथ कवर्ड इन द जर्नी इज कॉल्ड ॲज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड द फायनल पोझिशन. हे डिस्प्लेसमेंट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, तुम्हाला एलियन मध्ये पण असेल. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड द फायनल पोझिशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट अँड इट इज द वेक्टर क्वांटिटी. सर्वांना लक्षात आलं का? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आपण काय करू? 2-3 एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्हीच्या बद्दल सर्व कन्सेप्ट काय होऊन जातील? क्लिअर होऊन जातील. एक एक्झाम्पल घ्या. सर्क्युलर ट्रॅकचं तुमच्या बुक मध्येच दिलेलं आहे. सपोज पी ही पोझिशन आहे, पार्टिकल पी पासून निघाला आणि त्याने काय केलं? एक राऊंड कंप्लीट केला. ह्या सर्कलची जी रेडियस आहे त्यांनी बुक मध्ये दिली आर इक्वल टू किती दिले? 100 मीटर. आर इक्वल टू किती केलंय? 100 मीटर. ह्या पर्सननी एक राऊंड कंप्लीट केल्यानंतर किती डिस्टन्स कव्हर होईल आणि किती डिस्प्लेसमेंट कव्हर होईल? पहिल्यांदा बघू डिस्टन्स. ज्यावेळेस तो टोटल एक राऊंड मारतो त्यावेळेस तो कशाच्या भोवती फिरतो? दिस पर्सन मूव्स अलॉंग द सर्कम्फरन्स म्हणजे त्यांनी कव्हर केलेलं जे डिस्टन्स असतं ते कुणाच्या बरोबर असतं? सर्कम्फरन्सच्या बरोबर असतं. सर्कम्फरन्स, तुम्हाला सर्वांना सर्कलच्या सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे? 2πr. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे? 2πr. 2 पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3.14 आणि रेडियस किती आहे तुमची? 100 मीटर. त्याला जर मल्टिप्लाय केलं तर हे डिस्टन्स किती येतं? 628 मीटर. डिस्टन्स किती येतं? 628 मीटर. म्हणजे पर्सन पीनी त्या पोझिशन पासून जर एक राऊंड मारला तर काय झालं? डिस्टन्स किती झालं तुमचं? 628 मीटर. डिस्प्लेसमेंट, आता आपण ह्या केसमध्ये किती बघू? डिस्प्लेसमेंट किती असेल? पर्सन पी पासूनच निघालाय आणि पुन्हा माघारी काय आला? तो पीच्या इथंच आला, म्हणजे त्याचं काय असेल? इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन दोघं पण काय असतील? सेम, म्हणजे पुन्हा त्याच ठिकाणी आला, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? 0 असणार आहे. सर्वांना लक्षात आलं का? डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? 0. डिस्टन्स किती झालं तुमचं ह्या ठिकाणी? सर्कम्फरन्स झालं. डिस्प्लेसमेंट किती झालं? 0 झालं. सर्वांना लक्षात आलं का? ओके. नंतर दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. स्ट्रेट लाईनचं एक्झाम्पल घेऊ. ह्या ए आणि बी या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, सपोज ते आहे तुमचं 200 मीटर. डिस्टन्स किती आहे? 200 मीटर. पर्सन ए पासून बी ला निघाला आणि माघारी कुठं आला? रिटर्न्स टू ए. ओके. पर्सन travels from A to B and again returns to A. मग ह्या केसमध्ये आपल्याला काय बघायचंय? डिस्टन्स किती कव्हर केला असेल आणि डिस्प्लेसमेंट किती असेल. डिस्टन्स काढताना तो पहिल्यांदा कुठून कुठे गेला? ए कडनं बी कडे गेला, म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं? 200 मीटर. आणि बी कडनं पुन्हा माघारी कुठं आला? ए ला. पुन्हा किती गेलं? 200 मीटर. म्हणजे टोटल तुमचं 200 प्लस 200 म्हणजेच किती आलं? हे डिस्टन्स आलं तुमचं 400 मीटर. ए टू बी अँड बॅक फ्रॉम बी टू ए. टोटल डिस्टन्स कव्हर इक्वल टू 400 मीटर. डिस्प्लेसमेंट त्यांनी मोशन कुठून स्टार्ट केली होती? ए पासून स्टार्ट केली होती आणि पुन्हा माघारी शेवट कुठाला? ए लाच आला. म्हणजे इनिशियल पोझिशन पण ए आहे आणि फायनल पोझिशन पण काय आहे? ए. म्हणजे पुन्हा सेम पोझिशनला रिटर्न झाला, त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती आलं तुमचं? 0. म्हणजे दोन्ही केसमध्ये, त्या एक्झाम्पल मध्ये पण डिस्प्लेसमेंट 0 आलंय, ह्या केसमध्ये पण डिस्प्लेसमेंट 0 आहे. तुम्हाला असं दिलं की एका राऊंडच्या ऐवजी काय सांगितलं की पर्सननी 10 राऊंड मारले,
त्यावेळेस किती तुमचं डिस्टन्स असेल, 10 राऊंड मारले असेल तर काय करायचं, ह्या सर्कम्फरन्सला काय करायचं 10 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ते कव्हर केलेलं काय असणार आहे तुमचं डिस्टन्स असणार आहे. आणि डिस्प्लेसमेंट फाइंड करताना पुन्हा एकदा ते काय असणार आहे, झिरोच असणार आहे, कारण का इनिशियल आणि फायनल पोझिशन काय असणार आहे, सेम असणार आहे. सर्व लक्षात आलं का डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला डिफरन्स. ओके, डिस्टन्स तुम्हाला डिफरन्स पण विचारू शकतात एक्झाम मध्ये की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला डिफरन्स सांगा, तर तुम्हाला 2-3 पॉईंट सांगता येतील. पहिलं काय सांगता येईल, पहिला पॉईंट तुम्हाला डिस्टन्सचे डेफिनेशन काय, द ऍक्च्युअल डिस्टन्स ऑर ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड इन द जर्नी. तर डिस्प्लेसमेंट मध्ये द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. तर तिकडची कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला हे सांगू शकतं की आता पुढचा एक पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम कधी असेल, ज्यावेळेस पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनला गेला. ऑब्जेक्ट काय गेला, स्ट्रेट लाईन. तुम्ही इथं जर घेतलं ह्याच एक्झाम्पल मध्ये फक्त ए टू बी असं घेतलं, ए टू बी घेतलं, तर त्यावेळेस डिस्टन्स असणार आहे तुमचं 200 मीटर आणि डिस्प्लेसमेंट पण काय असणार आहे 200 मीटर. म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस काय करतो, स्ट्रेट लाईनला जातो आणि त्याची डायरेक्शन चेंज करत नाही, त्या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, सेम असतं. सगळ्यांना असं लक्षात आलं का, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम कधी असेल, ज्यावेळेस पार्टिकल काय करतो, स्ट्रेट लाईनला जातो विदाउट चेंज इन डायरेक्शन. म्हणजे सेंटेन्स लक्षात ठेवा, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर इक्वल when particle moves along the straight line. Distance and displacement are equal when particle moves along the straight line without change in the direction. ओके, आता आपण काय करू, आज आपण जे शिकलो त्याचा 1-2 मिनिटांमध्ये काय करू, रिव्हिजन करू. आज आपण बघितलं की हा तुमचा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. पहिल्यांदा बघितलं मोशन म्हणजे काय. मोशन म्हणजे काय, द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मोशन. मोशन कसली कन्सेप्ट आहे, कसली टर्म आहे, रिलेटिव्ह टर्म आहे. म्हणजे दुसऱ्याच्या रिस्पेक्टिव्हली मोशनचं स्टडी करायचं असतं, रिलेटिव्ह टर्म आहे. मोशनचं नंतर क्लासिफिकेशन बघितलं, त्यातलं तुम्हाला जो स्टडी आहे 10th पर्यंत जो स्टडी आहे तो ट्रान्सलेटरी मोशनचा आहे. कशाचा स्टडी आहे, ट्रान्सलेटरी. ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. ट्रान्सलेटरी मध्ये पुढे तुम्हाला 2 पॉइंट आहेत, एक आहे तुमचा रेक्टिलिनियर मोशन आणि दुसरी कुठली आहे, कर्व्हिलिनियर. स्ट्रेट लाईनचं एक्झाम्पल जर तुम्ही काय म्हणलं, रेल्वेचं जो ट्रॅव्हलिंग आहे ते कसं एक्झाम्पल आहे तुमचं स्ट्रेट लाईन मोशनचं, म्हणजे रेक्टिलिनियर मोशनचं. आणि फुटबॉलचं एक्झाम्पल आहे ते कशा एक्झाम्पल आहे तुमचं, किंवा बर्डचं एक्झाम्पल आहे ते कशाचं एक्झाम्पल आहे, कर्व्हिलिनियर मोशनचं एक्झाम्पल आहे. ओके, त्यानंतर तुम्ही बघितलं त्या 2 पॉइंट्स तुम्ही स्टडी केले, एक आहे डिस्टन्स आणि दुसरं कुठलं आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स म्हणजे काय, द ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड इन द जर्नी. आणि कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. त्याला फक्त काय, मॅग्निट्यूड. म्हणजे आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. जर मी काय म्हणलं की मी 10 किलोमीटर प्रवास केला, आय हॅव ट्रॅव्हल्ड 10 किलोमीटर, आय हॅव ट्रॅव्हल्ड 10 किलोमीटर जर्नी, और आय हॅव कव्हर्ड 10 किलोमीटर जर्नी. त्यावेळेस काय होतं, ते डिस्टन्स असतं. त्यावेळेस मी सांगितलं का तुम्हाला की मी पुण्याकडे गेलो, मुंबईकडे गेलो, 10 किलोमीटर गेलो, सांगितलं का नाही. पण ज्यावेळेस मी काय म्हणतो की आय हॅव ट्रॅव्हल्ड 10 किलोमीटर टुवर्ड्स इंदापूर, त्यावेळेस ते काय झालेलं असतं, डिस्प्लेसमेंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डायरेक्शन दाखवता त्यावेळेस काय होत असतं, डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्टन्सला डायरेक्शन दिली तर ते कशामध्ये कन्वर्ट होतं, डिस्प्लेसमेंट मध्ये होतं. किंवा उलट एक वाक्य लक्षात ठेवा की डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड हे डिस्टन्स असतं. डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड काय असतं, डिस्टन्स. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा की ज्यावेळेस पार्टिकलची इनिशियल आणि फायनल पोझिशन सेम असते त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती येत असतं, 0 येत असतं. नंतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम कधी असतात, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम इक्वल कधी असतात, ज्यावेळेस पार्टिकल स्ट्रेट लाईनला जातो आणि त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, त्यावेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतात. ओके, थँक्यू.